प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्स. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्स काय आहे बरं हे. सपोज नंबर ऑफ बॉडीज असतील, झालं ऑलरेडी पण ठीक आहे. सपोज नंबर ऑफ बॉडीज आहे 1 2 3 4 5 6, M1 M2 M3 M4 M5 M6. M1 वर फोर्स काय येईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर M1 वर फोर्स येईल ड्यू टू M2, ओके, ड्यू टू M3, ड्यू टू M4, ड्यू टू M5, ड्यू टू M6. सर्वांमुळे फोर्स येईल. दोघांमधला फोर्स जो असेल तो पर्टिक्युलर असेल, त्याच्यावर यांचा इफेक्ट होणार नाही, हे ऑलरेडी झालं आहे. M1 वर जो फोर्स येईल, से रिझल्टंट फोर्स ऑन M1 इज F1 बार. ओके, तर तो का असेल, M1 वर येणारा सेकंडमुळे 1 2, किंवा मग त्यांनी मी घेताना असं घेतलं आहे M1 M2. ओके, M1 वर डायरेक्ट घ्या इथं फोर्स ऑन M1 ड्यू टू M2, फोर्स ऑन M1 ड्यू टू M3, फोर्स ऑन M1 ड्यू टू M4. फक्त आठवण ठेवा, मस्ट इन्क्लूड व्हेक्टर साईन. व्हेक्टर साईननुसारच घ्यायचे ते. म्हणजे सपोज इकडे असेल एक पार्टिकल अजून, तर रिझल्टंट फोर्स म्हणजे हा काय असेल 6 झाला 7 आहे. ओके, तर 2 मुळे येणारा फोर्स तुम्ही पॉझिटिव्ह घेतला तर 7 मुळे येणारा फोर्स याला असं घेणार बघा, मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये याला असं घेणार, या डायरेक्शनला ओढला जाईल M1, बरोबर आहे. 7 मुळे या डायरेक्शनला ओढला आहे, तर तो का असेल, तो मायनस येईल. काय घ्यायचे तर मला वेक्टर घ्यायचे ड्यू टू M5, बघा, कारण फोर्स कुठं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, सो हा मायनस. ओके, ह्याच्यावर एक प्रॉब्लेम आहे. फ्रॉम फिगर फाइंड नेट फोर्स ऑन मास M अँड मास टॉयस M. फिगर दिली अशी, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, मीन्स त्याचे तिघ अँगल सेम असेल, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री. ओके, दिस इज मास M अँड दिस इज मास टॉयस M. ओके, याला आपण म्हणू पोझिशन 1, म्हणजे हा 1 मास 1, हा 2 अँड दिस इज. ओके, फाइंड ऑफ नेट फोर्स ऑन M अँड टॉयस M, म्हणजे याच्यावर आणि याच्यावरचा फोर्स काढायचा, किंवा याच्यावर आणि याच्यावरचा फोर्स काढायचा. टॉयस M आणि एक M वर, मग हा असेल किंवा असेल वॉटर जो पण असेल, नेट फोर्स काढायचा आहे. ओके, आता फ्रॉम फिगर फक्त याचा विचार केला, सपोज सेकंड मास मास 2, पोझिशन 2चा विचार करतो. डायग्राम कशी येईल त्याची, असे 2 फोर्सेस, हा ड्यू टू सिंगल मास, हा कशामुळे ड्यू टू दिस. याला पोझिशन 1 म्हटलं आहे तर याला आपण म्हणू 2 1, याला म्हणा पोझिशन 3 म्हटलं तर याला म्हणू आपण 2 3. सॉरी, हां, म्हणजे फोर्स ऑन 2 ड्यू टू थर्ड पार्टिकल, फोर्स ऑन 2 ड्यू टू फर्स्ट पार्टिकल. ओके, बार. ओके, मग रिझल्टंट फोर्स कुठं असेल याच्या, हा पण आहे, हा पण आहे. रिझल्टंट फोर्स कसा असेल, असा कुठंतरी असेल. मग तो किती येईल, तर रिझल्टंट फोर्स ऑर नेट फोर्स, त्या मॅग्नेट्यूड जर घेतलं तुम्ही तर तो किती येईल, 2 1 स्क्वेअर सॉरी स्क्वेअर. ओके, 2 3 मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर प्लस 2 2 1 2 3 कॉस 60, काय
कॉस 60 दिसतंय का ते? ओके दिसतंय कॉस 60. बट मास दिस फोर्स सिंगल एम आहे, सिंगल एम आहे. फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोजनल टू द मासच्या काय आहे प्रोडक्ट. ओके याच्यात पण एम आहे, याच्यात पण, याच्यात टॉईस एम आहे, याच्यात एम आहे. म्हणजे हा जो फोर्स असेल हा काय असेल ॲज कम्पेअर टू दिस डबल असेल. कारण काय या पार्टिक्युलर याच्यामुळे येणारा फोर्स हा डबल असेल याच्यापेक्षा. डिस्टन्स दोघांमध्ये हे पण डिस्टन्स सेम आहे, हे पण सेम आहे. हा मास कॉमन आहे म्हणून सेम असेल. हा मास चेंज झाला बघा, हा एम आहे तर हा टॉईस एम झाला आहे. म्हणजे याच्या जागेवर काय होईल फक्त टॉईस एम होईल या केसमध्ये, आणि ह्या केसमध्ये काय असेल एम. म्हणजेच तुम्ही या सर्व गोष्टीवर असं लिहू शकतो आपण की फोर्स मॅग्निट्यूड होईल डायरेक्ट. मॅग्निट्यूड ऑफ 2 3 इज इक्वल टू 2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ 2 1. ह्या फोर्सपेक्षा हा डबल असेल. ओके आपण तिथं आता त्याला पुट करू. ओके से मॅग्निट्यूड इज इक्वल टू एफ. दोघं हे तर सेम आहे ना, हा डबल आहे सेम आहे म्हणजे एफ इज इक्वल मॅग्निट्यूड. मग हा काय 2 1 आहे एक्स स्क्वेअर, 2 3 टॉईस एफच्या. नेक्स्ट 2 एफ टॉईस एफ कॉस 60. कॉस 60 काय येतो तर कॉस 60 मे बी अंडर रूट, मे बी 1/2 येईल असं वाटतं. 1/2 येईल. what this f square plus 4x square plus 2 get cancelled, 2f square. सेवन एफ स्क्वेअर. सो एफ अंडर रूट 7. कशावरचा फोर्स आहे फोर्स ऑन एम. आता मला फाईन करायचं आहे फोर्स ऑन टॉईस एम. फोर्स ऑन टॉईस एम ह्याच्यासाठी डायग्राम काय येईल, एक फोर्स हा आहे, एक फोर्स इकडं इकडं. टॉईस एम कॉमन आहे, दिस अँड दिस सेम आहे म्हणजे, आणि हे डिस्टन्स पण सेम आहे म्हणजे याच्यावर येणारा याच्यामुळे जो फोर्स येणार याच्यावर इज इक्वल टू फोर्स ऑन दिस पार्टिकल ड्यू टू दिस. दोघं सेम असेल कारण काय डिस्टन्स सेम आहे, दोघं मास पण सेम. ओके सो डायरेक्टली घेतो मी आता नेट फोर्स ऑन टॉईस एम ड्यू टू दिस एफ स्क्वेअर ड्यू टू अनदर मास एफ स्क्वेअर टॉईस एफ स्क्वेअर cos 60. cos 60 1/2, 2 get cancelled. Sum. Next, find the gravitational force between rod and point mass m as shown in figure. फिगर दिली आहे, एक रॉड दिला असा, एक पॉइंट मास दिला आहे m. थोडं वरती घेऊ डायग्राम म्हणजे काय ते परत. एक रॉड दिला असा, एक पॉइंट मास दिला आहे. ओके हे डिस्टन्स दिलं आहे ए. रॉडची लेंथ, ओके रॉडची लेंथ पण दिली आहे कॅपिटल एल आणि मास दिला आहे कॅपिटल एम. ओके ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाईन करायला लावला आहे दोघांच्या मधला. तर दोघांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल ऑब्विसली असेल, याला पण मास आहे याला पण मास आहे, दोघांमधलं डिस्टन्स आहे. आधीच सांगितलं होतं मी की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो जो न्यूटन्स लॉ आहे ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे G m1 into m2 upon r². हा जो लॉ आहे दिस इज व्हॅलिड ओनली फॉर पॉईंट मास. ऑब्वियसली दिस इज पॉईंट मास, बस हा पॉईंट मास आहे का नाही, हा एक सिंगल पॉईंट नाही रॉड येतो, नंबर ऑफ पॉईंट येते तशी. तर इथे व्हॅलिड होईल का तर डायरेक्टली तुम्ही फाईन करू शकत नाही. वाय हा इथला तुम्ही एक
पार्टिकल घेतला रॉडच्या तर त्याचे डिस्टन्स वेगळं आहे, इथला घेतलं तर डिस्टन्स वेगळं आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस डिपेंड्स ऑन डिस्टन्स. इथल्या पार्टिकलने या पॉईंट मासमधलं फोर्स हा कमी असेल ॲज कम्पेअर टू दिस पार्टिकल आणि दिस पॉईंट मास. ओके, तर अशा केसमध्ये आपण काय करणार, इंटिग्रेशन करू. एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला ज्याचा मास DM आहे, लेंथ dx आहे आणि तो पॉईंट मासपासून x एवढ्या डिस्टन्सवर आहे. ओके, मी याच्या फोर्स काढून घेईल. याच्या फोर्स काय येईल, त्याच्या फोर्सेस DF दिस पार्ट. आता हा जो पोर्शन आहे हा याला कन्सिडर करू शकता तुम्ही पॉईंट मास आहे, एकदम स्मॉल पोर्शन, इथं जरी मोठा दिसतं एकदम स्मॉल पोर्शन आहे, त्याचे डिस्टन्स तर डायरेक्ट x आहे. तर याच्यासाठी फोर्स काय येईल, ओके, मास m, याच्या मास काय dm, डिस्टन्स बिटवीन दिस अँड दिस x², सॉरी x आहे तर ते आपण x² घेतला. ओके, डायग्राममध्ये तो r² राहून गेला आहे, इन जनरल लिहिला होता मी x². आता मला काढायचं आहे फोर्स काढण्यासाठी मी काय करेन, इंटिग्रेशन घेईल DFचं. इकडं पण इंटिग्रेशन, जी तर कॉन्स्टंट आहे, m पण कॉन्स्टंट आहे, राहिलं काय dm/x². ओके, हा तुमच्या F होईल. इकडं काय gm इंटिग्रेशन dm/x². लिमिट काय असेल, लिमिट आपल्याला इथून तर इथं या पूर्ण बॉडीमुळे येणारा फोर्स फाईंड करायचा. मग इथून तर इथं लिमिट घेईल, पण ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स याच्यावर येणारा फोर्स काढायचा ना. तर इथून तर इथपर्यंत जर लिमिट घेईल म्हणजे मी 0 to L न घेता A to L+L घेईल. काय बघा, मला याच्यावरचा फोर्स काढायचा आहे म्हणजे मला हे डिस्टन्स कन्सिडर करायचं आहे. तर मी कुठून तर कुठपर्यंत येईल, याच्यावर कोणामुळे फोर्स येणार आहे, रॉडमुळे. रॉडचा मास कुठून तर कुठपर्यंत स्प्रेड झाला आहे, इथून तर इथपर्यंत. ज्यावेळेस तुम्ही याच्या रेफरन्समध्ये घेणार तर रॉडचा मास कुठून तर कुठपर्यंत स्प्रेड झाला आहे, A to L+A. मला एवढ्या डिस्टन्समध्ये जे मास आहे ना त्याच्यामुळे येणारा फोर्स फाईंड करायचा आहे. म्हणून लिमिट काय येईल, A L+. ओके, लिमिट काय डिस्टन्स रिलेटेड आहे, व्हेरिएबल काय कशाने इंटिग्रेशन करतात DM, तर असं पॉसिबल नाही. ओके, सो DMला सो वी शुड कन्वर्ट DM इंटू लिमिट्स. हाऊ, ओके, रॉड इज युनिफॉर्म देन लिनियर मास डेन्सिटी काय येईल, मास अपॉन लेंथ. लिनियर मास डेन्सिटी काय येईल, मास अपॉन लेंथ. दिस इज ऑल कॉन्स्टंट, ही डेन्सिटी कॉन्स्टंट आहे पूर्ण रॉडसाठी, पण तुम्ही स्मॉल पार्टसाठी घेतला तर तो लॅम्बडा येईल तुम्हाला dm/dl किंवा dx म्हणा. आपण स्मॉल पार्ट घेतला सो तो dx येईल. ओके, आपल्याला dmची व्हॅल्यू फाईंड करायची. सो dm इज इक्वल टू लॅम्बडा dx. फ्रॉम दिस F इज इक्वल टू gm इंटिग्रेशन A to L+A. L+A. ओके, लॅम्बडा काय, सॉरी dm काय, आधी हा लिहून घ्या आपण 1/x². dm काय, लॅम्बडा dx. लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा gm इंटिग्रेशन A to L+A 1/x² dx. 1/x² इंटिग्रेशन काय, तर लॅम्बडा gm 1/x इंटिग्रेशन येईल -1/x. हाऊ, ओके, इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx. x²ला वरती घेऊन जाल तर ते -x होईल dx. इंटिग्रेशन करताना काय करतो मी, याच्यात +1 करतो, ते घेऊन येईल खाली. याच्यात जर +1 केलं मी काय येईल, तो -2 + 1 काय येईल, तो -1. ओके, -1 कुठे जाईल, खाली. वरती काय राहील, -1. दिस इज -dx. एक्सला जाणलं मी खाली, सॉरी इंटिग्रेशन घेतलं गेला असा. ओके, लिमिट असेल A to L+. हा मीन्स लिमिट नंतर पुढे करू आपण तिकडं. फक्त इथे 1/x² कसं घेतात ते दाखवत आहे. ते इंटिग्रेशन कसं येईल, असं आहे. याला कसं लिहिता येईल मला, 1/x. एक्सला मी परत खाली लिमिट काय येईल, A to L+A. इन जनरल केलं तुम्ही सॉल्व कसं येईल.
बस लिमिट पुट करा, यू विल गेट आन्सर. दिलं आहे तिथं, लिमिट पुट केल्यानंतर कसा आन्सर येईल ते बघू इथं. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड एक मास आहे असा, एक अनदर मास ठेवला मी इकडं, स्मॉल मास हा कॅपिटल एम. दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल का? ऑब्विसली फोर्स. मी हा मास काढून घेतला, हा मास मी इथून रिमूव्ह केला. इथं आता काहीच नाही, फक्त पॉईंट दाखवतो मी त्या जागेवर. फक्त मला इथं आहे का काहीतरी मास होता इथं, त्यावेळेस त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, हा त्याला इकडं ओढत होता आणि याला तो त्या साईडला होता. या इथल्या प्लेसचा विचार केला तर त्या मासवर फोर्स कोणत्या डायरेक्शनला होता? या डायरेक्शनला. तो मास मी तिथं रिमूव्ह करून घेतला. तिथं आहे का काही? आहे का नाही? तर आहे तिथं काहीतरी. तो मास सपोज मी इकडं ठेवून घेतला आणि दुसरा मास घेतला मी आणि त्याला इथं आणून ठेवला. फोर्स असेल का याच्यावर? ऑब्विसली असेल. कोणत्या डायरेक्शनला? सेम डायरेक्शन. इथं ठेवला नंतर फोर्स काय? मी तर मास चेंज केला, फोर्स काय? ड्यू टू दिस. हा मास या जागेवर फोर्स ॲप्लाय करतोय अगर तुम्ही एखादा मास तिथे ठेवला असेल तर. ओके, म्हणजेच काय, काहीतरी स्पेस आहे याच्या, या मासच्या अराउंडमध्ये काहीतरी स्पेस आहे, ते तुम्ही एखादा मास येऊन ठेवता त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो. कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणामुळे? त्याचं मोशन कुठं असेल? याच्याकडे. कोणताही मास आणून ठेवा तुम्ही, इथं ठेवा, इथं ठेवा, मग तो पूर्ण जे स्पेस असेल ना याच्या सराउंडिंग स्पेस, जिथं तुम्ही कोणताही मास आणून ठेवा त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल ड्यू टू दिस, त्या सराउंडिंग स्पेसला असं म्हणतं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डचा स्पेस किती होतो? तर तो अनलिमिटेड आहे. वाय? कारण यांच्यामधला जो फोर्स आहे डिस्टन्सवर डिपेंड करतोय. आर तुम्ही कितीही इन्क्रीज करा तर कुठं ना कुठं हा मायनर फोर्स मला दिसेल. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे, जेवढा आर इन्क्रीज करणार फोर्स कमीच कमी होत जाईल. म्हणून काय म्हणजे कन्सिडर केलं जातं की काही स्पेसिफिक स्पेस आहे त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, त्याच्यामध्येच ह्या मासचा इफेक्ट होतो दुसऱ्यांवर, त्याच्यानंतर होत नाही. ॲक्च्युली होतो. तुम्ही इथं मास ठेवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल, तुम्ही इथं मास ठेवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईलच. पण हा जो फोर्स असेल ना एकदम निग्लिजिबल असेल, खूप लांबच्या लागलं, हे डिस्टन्स खूप कमी होऊन गेलं, सॉरी जास्त झाल्यामुळे हा फोर्स निग्लिजिबल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येतो, स्क्वेअरने वाढतो आहे, तर हा फोर्स निग्लिजिबल होऊन जाईल याच्यावरचा फोर्स, म्हणून त्याला ते सोडून दिलं. आणि असं म्हटलं जातं की जेवढ्या स्पेसमध्ये फोर्स ॲक्ट करतोय हा मास दुसऱ्या मासवर, त्या स्पेसला याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतात. ओके, साधं आणि सिम्पल. स्पेस अराउंड द मास ऑर असेंब्ली ऑफ मासेस मीन्स नंबर ऑफ मासेस असतील इथं तरी पण चालेल. दुसरा अजून आणा इथं ठेवा, सर्व मिळून त्याच्यावर फोर्स ॲक्ट करून टाकते. ओके, असेंब्ली ऑफ मासेस विच इट कॅन एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अदर मासेस. दुसऱ्या मासेसवर हे फोर्स ॲक्ट करतात. अशा स्पेसला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड कशी फाईंड करता येईल? तर हा एक मास आहे, हा एक मास. ओके, मला ह्या पॉईंटची हा मास आहे, ऑब्वियस याच्यामुळे सर्व ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल आजूबाजू पूर्ण स्पेसमध्ये. मला ह्या पॉईंटची ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाईंड करायची. मी काय करेल, इथं एक युनिट मास आणून ठेवेल. युनिट मास म्हणजे काय? तो असेल 1 kg 1 ग्रॅम वॉट युनिट, किंवा एकदम स्मॉल मास आणून ठेवेल. स्मॉल मास, हां जास्त होणार, एकदम स्मॉल मीन्स एकदम स्मॉल मास. ओके, तर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल कुठं? इकडं. तो फोर्स का असेल? तो असेल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आर इज अ डिस्टन्स बिटवीन बोथ. ओके, हा फोर्स ॲक्ट होईल कोणत्या डायरेक्शनला? या डायरेक्शनला. सध्या मॅग्नेट्यूडचा विचार करू आपण. मी हा मास इथून काढून घेतला म्हणजे काय करेल? इथं लिमिट करू, म्हणजे ही क्वांटिटी राहील, ही काय? बघा हा मास होता ना म्हणून फोर्स, हा मास काढून घेतला तिथं फक्त जागा राहील.
त्या जागेवर काय ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. ओके, दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी इज डिफाईन ॲज फोर्स पर युनिट मास. ह्या प्लेसवरची ग्रॅव्हिटेशनल फील्डची ही डेफिनेशन आहे. फोर्स पर युनिट मास, विच फोर्स, अगर तुम्ही मास इथे ठेवलं तर त्याच्यावर ॲक्ट होणार आहे. कोणता मास? हे मास. जे मास तुम्ही ठेवलं त्याच्यावर जो फोर्स ॲक्ट होता ना, त्याला त्याच मासने डिवाइड करा, यू विल गेट द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ही मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू फोर्स पर युनिट मास. ओके, विच फोर्स, याच मासवर ॲक्ट होणारा फोर्स ड्यू टू सोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. हे जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल त्याला या मासला म्हणतात सोर्स, कारण तो ती ग्रॅव्हिटेशनल फील्ड क्रिएट करतो. ओके, याचे युनिट काय येईल? फ्रॉम डेफिनेशन, वॉट, फोर्स न्यूटन, मास kg. यू कॅन फाइंड डायमेन्शन ऑल्सो. डायमेन्शन काय येईल? फोर्सची डेफिनेशन येते मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, बघा फोर्सची डेफिनेशन मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणजे याची युनिट काय येईल बघा. 1 न्यूटन इज इक्वल टू काय येईल? मास kg, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, अगेन्स्ट kg. याला ऑरने असं घ्या 1/kg. ओके, बघा न्यूटन घेतला मी, kg कॅन्सल, राहिलं काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आठवण येतं का कसलं युनिट आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट आहे ॲक्सेलरेशनच्या. म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड हॅज सेम युनिट एज ॲक्सेलरेशन. याच्यावरून तुम्ही डायमेन्शन लिहू शकतात. यस, डायमेन्शन काय? मास काय आहे? मीटर येते, लेंथ आहे, मास काय 0, एल काय 1, टी काय -2. डायमेन्शन. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नथिंग बट ॲक्सेलरेशन असं म्हणू शकतात तुम्ही. इट डझंट मॅटर. ओके, आता इथं ज्यावेळेस ही डेफिनेशन डिफाईन केली आपण आत्ता, तर काय केलं? फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू फोर्स पर युनिट मास. मास इज व्हेरी स्मॉल घ्यायचे असं बोललं. व्हाय? कारण मी इथं जर मोठा मास ठेवला असता तर त्याची स्वतःची ग्रॅव्हिटेशनल फील्ड राहिली असती, मग ती पण इफेक्ट करेल. म्हणून एकदम स्मॉल मास घेतला आहे, जेणेकरून त्याच्यामुळे येणारा जो फोर्स असेल तो स्मॉल असेल, ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्मॉल असेल. निग्लेक्ट करून देऊ ॲज कम्पेअर टू याची जी फील्ड आहे त्याच्यापेक्षा त्याची फील्ड खूप स्मॉल असेल, तिला निग्लेक्ट करून मग ॲनालिसिस केलं आहे. म्हणून व्हेरी स्मॉल मास असं म्हटलं गेलं आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू पॉईंट मास मीन्स ह्याच्यामुळे. तर ते कसं येईल? हा एक मास ठेवला तर फोर्स येईल त्याच्यावर असा. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स याला कुठं? ह्या डायरेक्शनला जाईल, सो डायरेक्शन तिकडं येईल. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन पण सेम याच्याच डायरेक्शनलाच, फोर्सच्याच डायरेक्शनलाच. ओके, डायरेक्शन ऑफ बोथ इज सेम. इन टर्म्स ऑफ पोजिशन वेक्टर घ्यायचे असेल तर -r². व्हाय -r²? याची पोजिशन याच्या रिस्पेक्टिव्ह आपण अशी दाखवतो. तर r तिकडे आहे आणि फोर्स तिकडे आहे, सो -r². Then problem number 9. If 3 particles of equal masses are placed at the vertex of equilateral triangle. Equilateral triangle means तिघं साईड सेम असतील त्याच्या. ओके, आणि अँगल पण सेम असते. 3 मासेस ठेवले आहेत असं म्हटलं आहे. कुठं? दिस इक्वल मासेस. ओके, एम आय पण एम. साइड ए. ऑब्वियसली अँगल 60 डिग्री
काय चाललं आहे नंतर साईड दिला आहे. फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फील्ड फर्स्ट ॲट सेंटर, सेकंड ॲट पॉइंट ऑफ बेस लिहिला गेला आहे, तो मिड पॉइंट आहे. ॲट मिड पॉइंट ऑफ बेस. बेस कुठं आहे बरं, तर ट्रँगलच्या बेस आहे हा. मिड पॉईंट कुठं येईल, इथं. से ए, सेंटर कुठं, से ओ. ओ आणि एवर काढायचे आधी. ॲट सेंटर, इथं. ह्या पॉईंटवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाईंड करायची मला. ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोणाकोणामुळे येईल, दिस दिस दिस. इथं जे मी एक मास ठेवला एम, तर तो कुठं ओढला जाईल, या डायरेक्शनला पण, या डायरेक्शनला पण, या डायरेक्शन. ओके, तिघं फोर्सेस जाईल. म्हणजे मला तिघं. आता बघा हे जे डिस्टन्स हे 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 आणि हे इक्वल असेल. व्हाय, कारण इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सेंटर येतो. तर दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. ओके, म्हणजे ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू ही, असं असेल का. ते तसं असेल का नाही, तर यस सेम. व्हाय, मास सेम, डिस्टन्स सेम. तर ही दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. ओके, से दिस इज इक्वल टू ई. आपल्याला हा पण काय घ्यावं लागेल, हा पण काय घ्यावं लागेल. मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये घेतलं आहे, डायरेक्शनमध्ये घेतलेलं नाही. एक मॅग्निट्यूड घेतलं मी फक्त, किंवा तुम्ही डायरेक्शन घेऊन टाका, काय हरकत नाही. वेक्टर घेतला तिकडं पण तिकडं पण तिकडं. आता बघा हा वेक्टर आहे, हा पण वेक्टर आहे. रिझल्टंट कुठं येईल, ओके. हा वेक्टर आहे, हा वेक्टर, रिझल्टंट कुठं येईल, असा. रिझल्टंट कुठं येईल, कोणतंही कन्सिडर करा. मी आता हे कन्सिडर करतो आहे की रिझल्टंट असा आहे. या दोघांच्या रिझल्टंट फाईन करतो आहे. हा जो ई रिझल्टंट घेण्यापेक्षा आपण एक काम करू. हा जो ई, याचे दोन कॉम्पोनंट असतील. बघा कसा आहे तो पार्टिकल, असा ह्याचा विचार करतो आपण फक्त. आता तो कसा आहे, असा आहे. तो दोन कॉम्पोनंट कुठं, एक इकडं असेल, एक इकडं असेल. ओके, दिस इज अँगल 30, कारण काय पूर्ण 60 बरोबर सेंटर जाणारे बरोबर बायसेक्ट करेल. अँगल 30, दिस इज अँगल 30, हा पूर्ण असा 60 असेल. थर्टी ओके, किती आलं टोटल 60. म्हणजे हा किती असेल 120. ओके, एक लाईन अशी ड्रॉ करतो मी परपेंडिक्युलर. हा किती असेल 90. हा किती आहे 90. 30 90 किती झाले 120. हा किती येईल, हा एवढा, हा असेल 60. ओके, म्हणजे हा अँगल किती आला, आला 60. बरोबर ना. 30 90 60 90 90 180. हा असा ट्रायंगल आहे, असा असा असा. ओके, हा अँगल किती आला 60. ही साईड किती येईल, ही साईड येईल ई. हा काय ई बार आहे. हां, ओके, याचे मॅग्निट्यूड ई कॉस 60. ओके, ही साईड किती येईल ई साइन 60. ओके, आता ही इलेक्ट्रिक फील्ड घेऊ, सॉरी मॅग्नेटिक म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ही ह्याच पार्टिकलवर सेम इकडं बघितलं तुम्ही तर तुम्हाला अशी एक फील्ड दिसते, ह्या पार्टिकलमुळे येणारी फील्ड. त्याच्या पण एक असा कॉम्पोनंट असेल, एक असा असेल. ओके, 60 अँगल आहे, हा पण 60 असेल. हा पूर्ण 120 होता, म्हणजे हा पण काय येईल बघा 60. ओके, हे काय आहे ई बार. हा काय असेल म्हणजे ॲडजस्टंट साईड आहे, तर ई कॉस थिटा. ओके, हा काय असेल ई साईन थिटा, सॉरी साईन 60. हा पण 60 करून घ्या. आता बघा सेम पार्टिकल आहे, फक्त डिफरंट डायग्राम काढला आहे मी. सेम पार्टिकलवर ई साईन थिटा इकडे आहे, ई साईन थिटा तिकडे आहे, सॉरी साईन 60 इकडे आहे, साईन 60 तिकडे आहे. म्हणजे एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील. तर ह्या पार्टिकलवर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड जी येईल ती असेल 0.
हॉरिझॉन्टल डायरेक्शनची, कारण तिकडं पण साइन थिटा इकडं पण साइन थिटा एकमेकांना कॅन्सल. व्हॉट अबाउट व्हर्टिकल? व्हर्टिकल काय हा ही पण आहे ही पण आहे, याच्यामुळे एक कॉम्पोनंट पण तिकडं आहे आणि दुसरा पण तिकडे आहे, म्हणजे टोटल काय ई कॉस 60 प्लस ई कॉस 60. डायरेक्शन देऊ शकता का? यस मी देऊ शकतो. डायरेक्शन काय आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. मी काय करेल मायनस जी. ह्या दोघं पार्टिकलमध्ये ही फील्ड येते खाली काय मायनस जी. हे काय होते? हे झिरो कसं झाले? हा काय होता ई साइन 60 मायनस आय, तो का होता प्लस झाला असता ई साइन 60 प्लस आय. दोघांचे आन्सर आलं असतं 0. या पार्टिकल हॉरिझॉन्टल ग्रॅव्हिटेशनल फील्ड समेशन केलं असतं, याच्या एक कॉम्पोनंट याच्या कॉम्पोनंट, पण ते प्लस मायनस होते 0. पण याच्या व्हर्टिकल कॉम्पोनंट जे बघितला दोघांना असेल मायनस जी. ऑब्वियसली कॅल्क्युलेशन केलं तर हा काय येईल पूर्ण, हे काय येईल 2 cos 60 मायनस जी. cos 60 काय तो सॉरी 2 नाही 2e. cos 60 काय तो 1/2 2e cos 60. हो cos 60 जागेवर मी आता व्हॅल्यू टाकतोय 1/2 मायनस जी. 1/2 घे कॅन्सल मायनस. म्हणजे या पार्टिकलवर डाऊनवर्ड डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती मायनस ई जे. ओके ड्यू टू दिस 2 पार्टिकल्स. व्हॉट अबाउट थर्ड पार्टिकल? तो काय करतोय? या पार्टिकलवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट करतोय. त्याचे कॉम्पोनंट करायची गरज आहे का? नाही. का नाही करायची गरज आहे? तो ऑलरेडी वाय ॲक्सिसच्या ॲक्सिस आहे, सॉरी अलॉंग आहे. व्हर्टिकल आहे आपल्याकडे, व्हर्टिकलच्या अलॉंगमध्ये युनिट वेक्टर आहेत, जे युनिट वेक्टर आहे, म्हणून मी त्याचे कॉम्पोनंट करेल का? नाही. हा काय येईल मग? ई बार इज इक्वल टू ई जे मॅग्नेट्यूड ऑफ सिम्पल. मग याच्यावर रिझल्टन काय, याच्यावर रिझल्टन ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय येईल? हॉरिझॉन्टल होती तिथं 0 होऊन गेली. व्हर्टिकल काय येईल? डाऊनवर्ड. व्हर्टिकल काय येईल? धिस. हे व्हर्टिकलसाठी हां काय येईल? धिस ई जे प्लस अजून कोणते ते? तर डाऊनवर्ड तर ही पण होती मायनस ई जे. काय झालं मग 0. म्हणजे ह्या पॉईंटवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती येईल? तर ते येईल 0. म्हणजे एखादा मास सपोज एम एवढा मास आहे, मी त्याला इथं येऊन ठेवला, त्याच्यावर तो कुठं मूव होईल? इकडं मूव होईल का? का इकडं का इकडं का इकडं? कुठंच मूव होणार नाही. वाय? ग्रॅव्हिटेशनल फील्डच 0 तिथं. म्हणजे त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये फोर्स अपॉन मास. तो फोर्स अपॉन मास इज इक्वल टू फील्ड, फील्ड इज इक्वल टू 0. मास 0 होईल कसं होतं तिकडं मास 0 ना, त्याला तिकडे घेऊन गेलो तरी पण मी काय होईल 0 इंटू, तरी पण काय होणार आहे? मी त्याला मासला मी तिकडे घेऊन गेलो काय होईल 0. म्हणजे फोर्स 0. फोर्स 0 असेल या पार्टिकलवर, दुसरा जो पार्टिकल आणला मी चौथा पार्टिकल, त्याच्यावर फोर्स 0 असेल तो मूव होणार का? कुठंच मूव होणार नाही. एक्सटर्नल फोर्स अब्सेंटसारखी गोष्ट होऊन जाते, म्हणून जागेवर दिसते. तर इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सेंटरवर अगर एखादा पार्टिकल असेल तर त्याच्यावर फोर्स 0 होतो इफ तिघं व्हर्टेक्सवरच्या पार्टिकलच्या मास इक्वल असायला. सपोज हा टॉईस एम राहिला असता तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इकडं राहिली असती का? टॉईस एम जे राहिला असता तर हे ईच्या जागेवर टॉईस राहिला असतं, आणि मग रिझल्टन काय झालं असतं? असाला असतं. म्हणजे रिझल्टन फील्ड इकडे राहिली असते. मग तुम्ही एखादा मास इथं ठेवला असता, त्याच्यावर फोर्स या डायरेक्शन राहिला असता, तो मास वरती मोजायला असता अपवर्ड डायरेक्शन. आता त्याच्यातच सेकंड केस जे पाहिली तुम्ही, याच्यातच सेकंड केस जे पाहिली तुम्ही तर काय होते? अरे मी ट्रायंगल पण हां ठीक आहे राहू दे. 60 60 60 ओके. ए डिस्टन्स सेम घेतो ते सेंटरवर झालं. आता मिड पॉईंट ऑफ बेस
म्हणजे हा पॉईंट मला इथली फील्ड काढायची. ओके, आता इथली फील्ड काय येईल, 1 मिनिट ना. बघा, हा मास, हा पण मास, हा पण मास, इथली फील्ड काय, हा या मासमुळे फील्ड या डायरेक्शनला असेल, ह्या मासमुळे फील्ड या डायरेक्शनला असेल. ओके, आणि ह्या मासमुळे फील्ड त्याच्यावर ह्या डायरेक्शनला असेल. साधं ही जी फील्ड असेल ही फील्ड सेम असेल. आपण याला 1 म्हणू, याला 2, याला 3. बघा, मास सेकंड अँड थर्ड येणारी फील्ड सेम असेल. वाय? कारण मास सेम आहेत. ओके, अँड डिस्टन्स बिटवीन दिस, हे डिस्टन्स अँड हे डिस्टन्स सेम आहे. हे काय आहे, a/2 आहे, आणि हे डिस्टन्स पण काय आहे, a/2. कारण पूर्ण काय ए मिड पॉईंट सांगितला आहे बेसच्या, म्हणजे मिडलमध्ये. ओके, पण ही फील्ड सेम असेल का, नाही. कारण काय, हे डिस्टन्स a/2 डिस्टन्स जास्त आहे, तर ह्या पार्टिकलमध्ये येणारी फील्ड कमी असेल, कारण डिस्टन्स जास्त आहे. कमी का असेल, कारण E = F/m. म्हणजेच काय, एफ तुम्ही जे एफला घेतला तर तो येतो G∠M/r². r²ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जितकं डिस्टन्स वाढेल तितकी फील्ड कमी होत जाईल. ओके, बट व्हॉट अबाउट 2 and 3? ओके, E2 = E3. इन द व्हेक्टर सेन्समध्ये घेतलं मी, व्हेक्टर सेन्स, तर मला डायरेक्शन घ्यावं लागेल. नेट फील्ड या पॉईंटवरची नेट फील्ड काय येईल ड्यू टू 2 and 3, तर ते येईल E2I प्लस याच्यावरती या डायरेक्शन, सॉरी एक मिनिट, या पार्टिक्युलर याच्यामुळे येणारी फील्ड तिकडं असेल E3I प्लस E2 - I नेट फील्ड अलॉंग हॉरिझॉन्टल ना. फक्त दोघांमुळे येणारी नेट फील्ड काढली मी, याच्यामुळे काढलेली नाही. या दोघांमुळे काय होईल, 2 मुळे येणारी फील्ड लेफ्ट हँडला आहे, सो -I. याच्यामुळे राईट हँडला आहे, सो +I. ॲन्सर काय येईल, 0. म्हणजे दोघांमुळे येणारी मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड म्हणतोय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी असेल ती काय असेल, 0 असेल. राहिला काय, हा एक पार्टिकल, मग याच्यामुळे येणारी फील्ड काय असेल, तर फ्रॉम फॉर्म्युला E = G∠M मीन्स, आता मी मास काय हाय M/r². r² काय, हा r येतो, मी फाईन करू शकतो. येस, फ्रॉम फिगर A² = this square बेसच्या स्क्वेअर अँड हाईटच्या स्क्वेअर. बेस काय येईल a/2 त्याच्या स्क्वेअर, हाईट काय r घेतला आहे मी, सो r². सो r² = A² - A²/4. थोडंसं वेगळं असेल याच्यामध्ये, काय नोट्समध्ये थोडं डिफरंट असेल, सेम आहे पण ते काही नाही, फक्त OA साईड लिहिली आहे मी तिथं, असं केलं आहे. ओके, A² हा 4, A² - A²/4, 3/4 A². ओके, सो r = आला की r = घ्यायची, कधी मला r² पुट करायचं आहे इथं, तर G∠M ची व्हॅल्यू हे, हा तुमच्या 4 वरती येईल, हा 3, हा S. फायनल आन्सर नोट्समध्ये दिले त्यांना A लिहिलं गेलं, इथं A² करून घ्यायचं. हां, डायरेक्शन कुठं असेल, ऑब्व्हियसली त्याच्या साईडला, मीन्स व्हर्टिकली अपवर्ड. मग मला जे याला डायरेक्शनच्या सेन्समध्ये लिहायचे असेल तर E कसं लिहिल मी, हे मॅग्निट्यूड आहे 4/3 G∠M/A² J कॅप, काय अपवर्ड डायरेक्शन. आता नेक्स्ट अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण. याची एक्झरसाइज 2-3 दिवसात देतो मी तुम्हाला. फाइंड द पोजिशन विथ रिस्पेक्ट टू मास m. एक डायग्राम दिली, वेअर ग्रॅव्हिटेशनल फील्ड
विल बी झिरो. ओके, कॅपिटल मास दाखवला गेला आहे, स्मॉल मास येतो. डायग्राममध्ये काय दिलं आहे, एक स्मॉल मास आहे असा, एक इकडं 4m आहे, m त्याच्या 4 पटीने जास्त 4m. ओके, दोघांमधलं डिस्टन्स दिलं आहे 9 मीटर. त्यांनी फाईन काय लावली की ती पोझिशन फाईन करा फ्रॉम m, इथून कोणता एक पॉईंट असेल ज्या पॉईंटवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज झिरो असेल. पॉसिबल आहे का तसं? येस पॉसिबल आहे. बघा, याच्यामुळे सपोज हा एक पॉईंट घेतला मी, ह्या पॉईंटवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोणत्या डायरेक्शनला असेल ड्यू टू दिस, ते सेकंड त्या डायरेक्शन. इथं जे एक मास ठेवला असता कुठं ओल लागेल असता, त्याच्या साईडला अट्रॅक्ट झाला असता, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्डचे डायरेक्शन कुठं आहे, तिकडे. ओके, फॉरगेट अबाउट दिस. याच्यामुळे या फील्डवर मास या फोर्स या पॉईंटवर फील्ड कुठं असेल त्याचे डायरेक्शन असेल या डायरेक्शन. इथं एक मास ठेवला असा, तो इकडं ओल लागेल असा याच्यामुळे. म्हणजे हा मास ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲक्ट करतो आहे, या मासमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड येते, ती कुठं आहे, ह्या डायरेक्शनला, याच्यामुळे या दोघं एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये. दोघं कुठं उच्चाला दोघं एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणजे काय, कुठंतरी असा एक पॉईंट मिळेल, दोघं जे सेम असतील, याच्यामुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि याच्यामुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड दोघं जे सेम असतील तर अपोजिट डायरेक्शनला दोघं सेम आहे, मीन्स दोघांचे रिझल्टन झिरो होऊन जाईल. मला तोच पॉईंट शोधायचा आहे जिथं दोघांमुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही सेम असेल, फक्त डायरेक्शन तर अपोजिटच राहणार आहे. तो पॉईंट कुठं असेल, आता मिडलला असेल का, नाही. वाय, याच्यामुळे येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही जास्त आहे, कारण 4m आहे, याच्यामुळे येणारी कमी. मग तो मिडलला तर शक्य नाही. मग मिडलच्या कोणत्या साईडला, त्या साईडला का ह्या साईडला. आपण सपोज इकडे घेऊ तर डिस्टन्स हे कमी झालं याच्यामुळे, आणि मास पण जास्त, डिस्टन्स पण कमी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड जास्त वाढत जाईल. ज्यावेळेस डिस्टन्स वाढत जाईल ग्रॅव्हिटेशनल फील्ड कमी होत जाईल. बघा, मिडलला काय असेल, याच्यामुळे जास्त आहे, याच्यामुळे कमी. डिस्टन्स पॉईंट मी इकडे घेतो, याच्यामुळे ना ग्रॅव्हिटेशनल फील्ड इन्क्रीज होत जाईल. या डायरेक्शनला असेल पण मॅग्निट्यूड इन्क्रीज होईल, याच्या कमी होईल. म्हणजे तो पॉईंट कुठंतरी इथं असेल जिथं दोघांची येणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही सेम असेल. इथून जास्त डिस्टन्स असेल, हे मला फाईन करायला लावलं आहे हे डिस्टन्स, कारण फ्रॉम मास m याला मी कन्सिडर करतो x3. ओके, आता इथे येणारी नेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे, झिरो आहे. मग नेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड कशी घेणार मी, दिस प्लस दिस, याची आणि याची विथ डायरेक्शन घेणार. ओके, m प्लस ओके. सांगितलं काय, नेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड झिरो यायला पाहिजे सांगितलं आहे, म्हणजे 0 इज इक्वल टू m प्लस मायनस. बघा, याला डायरेक्शनमध्ये घ्यायला पाहिजे. ॲक्च्युली असं लिहिताना जास्त बेस राहील, तुमचं नॉलेज दिसेल तिथं. m या डायरेक्शनला आहे तर मायनस I, 4m या डायरेक्शनला असेल त्याशी. हा तुमचा पॉईंट घेतला आहे मी. राईट हँड घेतो मी, तर त्यावेळेस मी काय केलं इकडं, सॉरी इथं असं केलं. ओके, मग दोघांचे समेशन काय ते 0 होतं आहे. हे इक्वेशन, ह्या इक्वेशनच्या यूज करायच्या तुम्हाला. ओके, या डायरेक्ट आता ह्याच्या असं 0 डायरेक्ट ह्याचे 0 तर होणार नाही, म्हणजे याला 0 नेट 0 येणार आहे. आपण कन्सिडर करून घेतला की इथं फील्ड 0 आहे, म्हणजे दोघांचे समेशन 0 होईल. हे कन्सिडर केला. फ्रॉम दिस em इज इक्वल टू E4m. ओके, I. ओके, ह्याचे मॅग्निट्यूड काढायचे असेल तर कसं येईल, तर ते येईल em. हाऊ, अजून नीट एक्सप्लेन करतो. मॅग्निट्यूड काय करतो आपण, अंडररूटमध्ये आयच्या कोएफिशियंट त्याच्या स्क्वेअर, आयच्या कोएफिशियंट त्याच्या स्क्वेअर. ओके, स्क्वेअर निघून जाईल. असं आहे खरं नॉलेज, म्हणजे खरं लॉजिकली बघितलं तर ते असं आहे. कोणी विचारलं तुम्हाला असं सांगता येईल पाहिजे. आता एमचा फॉर्म्युला,
इलेक्ट्रिक फील्ड, परत इलेक्ट्रिक फील्ड आलो मी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू फोर्स अपॉन मास, मॅग्नेट्यूडमध्ये असं का तुम्ही, म्हणजेच काय जी कॅपिटल एम कोणामुळे, फोर्समुळे येणारा, ओके. आणि इथं असेल आर, हा मास, एक मास कॅन्सल होईल. फ्रॉम दिस ई एम काय येईल मग, एम जी, एम काय हा मास, आर काय एक्स, ओके. ई फोर एम कसा येईल, कॅपिटल जी, ओके. एम काय 4m आहे. डिस्टन्स काय येईल, तर डिस्टन्स काय येईल, तर हे डिस्टन्स असेल. कुठे गेला हा पॉईंट आहे, हा पण नाही, हा पॉईंट, मग हे डिस्टन्स असेल. मग हे किती असेल, तर 9 मायनस एक्स, 9मधून एक्स मायनस करा असेल, तो काय येईल 9 मायनस एक्सच्या स्क्वेअर. जी कॅन्सल, दोघंकडे मी अंडररूटमध्ये घेतो आहे मी, ओके. एम पण कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय 1/x² इज इक्वल टू 4/9 मायनस एक्सच्या स्क्वेअर. अंडररूटमध्ये घेतलं मी, काय होऊन जाईल तो 1/x, इकडे काय होईल, हा 2 होऊन जाईल 4च्या. डायरेक्ट दोघांना अंडररूट असं घेऊन टाकलं मी, दोघंकडे घेऊ शकतो. हा काय होईल 9 मायनस एक्स, ओके. पुढे 9 मायनस एक्स इथं येईल, हा खाली एक्स, हा असेल 2. 9 मायनस एक्स इज इक्वल टू टॉइस एक्स, 9 इज इक्वल टू टॉइस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 3x, सो एक्स इज इक्वल टू 3. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा 3, ओके. म्हणजे पॉईंट कुठं आहे 3, हे दिलं होतं का 9 मीटर आहे का काय ते, ओके 9 मीटर आहे. पॉईंट कुठं आहे 3 मीटर फ्रॉम मास एम अँड ॲट 6 मीटर फ्रॉम मास 4m. 6 मीटर का, हा बघा हा 6 मीटर, हा 3 आहे, हा 9 आहे, हा 6, 9 मायनस एक्सची व्हॅल्यू. ज्या वेळेस बघा हे चॅप्टर मी स्किप करणार होतो, जास्त इम्पॉर्टंट, पण हे चॅप्टर असं ना की ह्या चॅप्टरला जे तुम्ही एकदम नीट केलं तर तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ज्यावेळेस आता सेम चॅप्टर आहे. इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. फॉर्म्युला काय बघा, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r², ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये दोन मासच्या जागेवर चार्ज राहतात, प्लस क्यू मायनस क्यू, दोन चार्ज राहतील. दोघांमधला फोर्स असेल तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आहे किंवा इलेक्ट्रिक फोर्स म्हणा, तो काय तो जी Q1 Q2 अपॉन r². सेम इथं मास आहे, इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, तिथं इलेक्ट्रिक फील्ड असेल. इथं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, इथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सेम थेरी आहे, सेम गोष्ट. आणि हा क्वेश्चन फेमस आहे, की काय दिलेलं असं दोन मास दिलेले असतील तुम्हाला, कोणत्या तरी एक पॉईंटवर 0, तो त्या पॉईंटचे डिस्टन्स शोधायचे असेल, तिथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही 0 होईल. सेम प्रॉब्लेम इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण आहे, दोन चार्ज दिलेले असतात असे, आणि तुम्हाला एक असा पॉईंट शोधावा लागतो जिथं इलेक्ट्रिक फील्ड ही 0 होईल और इलेक्ट्रिक फोर्स हा 0 असेल. तर एव्हरी टाइम्स यू हॅव टू टेक द नेट व्हेलॉसिटी, असं काहीतरी घ्या, इज इक्वल टू 0 करा, का नेट व्हेलॉसिटी म्हणतात, नेट फील्ड और नेट फोर्स इज इक्वल टू 0 होईल, असं करायचे आणि सॉल्व करायचे. ठीक आहे, बाकीचे नेक्स्ट लेक्चरला पाहू.